नमस्कार. मी शेखर करमरकर. मित्रांनो, आज तुम्हाला एक वेगळी गोष्ट सांगण्यासाठी आलेलो आहे. ही गोष्ट आहे माझ्या आखडलेल्या खांद्याची. आता तुम्ही म्हणाल, की यात विशेष काय आहे? की जर तुम्ही ऑर्थोपेडिक म्हणजे हाडाच्या डॉक्टरांच्या दवाखान्यात गेलात, तर आणि तिथली ओ-पी-डी म्हणजे जे आउट पेशंट ज्याला आपण म्हणतो, ती जर बघितली, तर त्यातले अर्ध्याच्याहून जास्त पेशंट्स हे अशाच प्रकारचे असतात, की काय मानेचं दुखणं आहे, पाठीचं दुखणं आहे, खांद्याचं दुखणं आहे, गुडघा हलत नाहीये, बसता येत नाहीये, उठता येत नाहीये, मांडी घालता येत नाहीये. तर मी हे का सांगतोय सगळं, की ह्या सगळ्या लोकांना म्हणजे आपल्या आयुष्यात कधी ना कधी आपल्याला अशा प्रकारचे प्रॉब्लेम येतच असतात आणि जसं वय वाढतं, आता माझं वय 50 आहे आज साधारण. जसं वय वाढतं, तसं हे प्रॉब्लेम्स वाढत जातात आणि मग नंतर असं होत जातं, की प्रॉब्लेम जास्त आणि जगणं कमी. म्हणजे जगतो ते आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे किंवा प्रॉब्लेमच्या मागं पडणे ह्याच्यातच आपला आयुष्याचा बराच भाग, कालावधी किंवा प्रयत्न जात असतात. म्हणजे आपलं दुखणं किंवा आपलेले आखडलेले सांधे किंवा बाकीची दुखणी ह्याच्या पलीकडे आपलं आयुष्य फार कमी शिल्लक राहतं. आणि असं होऊ नये किंवा आता हा माझा जो प्रवास आहे म्हणजे आखडलेल्या खांद्याचा, तो म्हणजे एका पॉइंटला असं झालं होतं, की हा माझा खांदा आता मोकळा होणार नाहीये. ह्याच्यापुढे काहीही होप्स नाहीयेत. या पॉइंटला मी टेकलेलो होतो. आणि तिथपासून आज अशी परिस्थिती आहे, की माझा खांदा हा साधारण 95% ते 98% मोकळा झालेला आहे. त्याच्यात ताकद आलेली आहे. आणि हा सगळा प्रवास कसा झाला? कसा केला? त्याच्यामागे विचार काय होते? त्याच्यामागे प्रयत्न काय होते? हा सगळा मी अगदी प्रामाणिकपणे तुमच्यासमोर मांडणार आहे. प्रामाणिकपणे म्हणजे कसं, की माझ्या काही चुकाही होत्या किंवा माझे काही डिप्रेशनही होतं त्या प्रोसेसमध्ये. परंतु त्या पॉइंटपासून पुन्हा मग प्रयत्न कसे केले गेले, त्याच्यामागे विचार काय होते, त्याच्यामागे अ, अ, आ म्हणजे काय म्हणतात त्याला, आडाखे काय होते किंवा कसं व्हायला पाहिजे, कसं केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, हा सगळा जो प्रवास आहे, तो मी अतिशय मोकळेपणाने तुमच्यासमोर सांगतो आहे. आता उदाहरणार्थ एक पाठदुखी आहे. तर पाठदुखी आपल्याला झाली, म्हणजे एक साधारण म्हणजे हे हे सगळं जे मी सांगणार आहे, त्याच्या आधीचं जे होतं किंवा रुटीनली जे लोकांचं ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो, तो साधारण असा असतो, की समजा मला पाठ दुखते की मी नॉर्मल काय ऑफिसला जातोय किंवा दुकान चालवतोय, प्रवास करतोय वगैरे, वगैरे. जे काही आपलं चालू आहे, ते चालू असतं आपलं आयुष्य. मग आपल्याला कधीतरी जाणवतं, की पाठ दुखतेय, म्हणजे उठताना दुखतेय, झोपताना दुखतेय. झोपून उठल्यावरती रग जाणवते, असं काहीतरी आपल्याला जाणवतं. मग आपण की पाठ दुखते ना, ठीक आहे, होईल म्हणजे जरा झोपेतनं अवघडलं असेल, प्रवासामुळे अवघडली असेल, अ, होईल 1-2-4 दिवसात, असं म्हणून आपण विशेष काही लक्षच देत नाही त्याच्याकडे. मग पाठदुखी चालूच राहते, ती थोडी वाढायला लागते आणि मग आपली टेंडन्सी कशी आहे, की आपलं रुटीन काम जोवर आपलं अडत नाही किंवा काहीतरी बिघडत नाही, तोवर आपल्या शरीराकडे आपण लक्षच देत नाही. म्हणजे हा या सगळ्या प्रवासातला पहिला माझा धडा म्हणता येईल, की असं नाही केलं पाहिजे. पण असं होतं, की आपण त्याकडे लक्षच देत नाही. मग नंतर ते वाढत जातं, वाढत जातं आणि मग असं होतं, की कुठेतरी चमक भरली आहे, कुठेतरी उसण भरली आहे आणि मग आता ह्याच्याकडे लक्ष देणं भागच आहे. मग ठीक आहे, आता आपण असं चला आपण आता सुट्टीच्या दिवशी शनिवार, रविवार काहीतरी डॉक्टरांकडे जाऊन दाखवूया. अशा पॉइंटला येतो आपण. किंवा खूपच वाढलं दुखणं तर मग हाल्फ डे किंवा 1 दिवस सुट्टी टाकून आपण डॉक्टरांना दाखवायला जाऊ. इथपर्यंत आपला हा प्रवास झालेला असतो. मग डॉक्टरांकडे गेल्यावरती काय होतं, की डॉक्टर तपासतात. आता त्यांच्यासाठी पाठदुखी म्हणजे त्यांच्या ओ-पी-डीमधले 20-30% लोक हे पाठदुखीचेच असतात. त्याच्यामुळे त्यात त्यांच्यासाठी वेगळं काहीच नसतं. मग ते आपल्याला गोळ्या लिहून देतात. ज्या मोस्टली असतात NSAID
म्हणजे ज्याला आपण ॲस्पिरिनसारख्या गोळ्या म्हणूया किंवा मग क्वचित स्टेरॉइड असतात, म्हणजे पुढच्या टप्प्यामध्ये. कधी मसल रिलॅक्संट्स असतात. साधारणतः हे 3-4 प्रकारच्या गोळ्या दिल्या जातात. मग त्या आपण गोळ्या खातो. बाकी आपल्या आयुष्यात तसा आपण विशेष काही बदल करत नाही किंवा करावं असं वाटतही नाही. 2-4 दिवस बरं वाटतं. 8-10 दिवस जातात, 15 दिवस जातात. पुन्हा पाठदुखी आपल्या मागे येऊन चिकटते. मग आपल्याला कसं असतं, की ही पाठ आहे किंवा हे जे काही मसल आहेत, हे जे काही दुखणं आहे, ते म्हणजे एक प्रकारचं इन्कन्व्हिनियन्स. म्हणजे मी जे काही ऑफिसला जातोय, मी जे काही काम करतोय, मी जे काही फॅमिलीकडे बघतोय, त्याच्यामध्ये हे का मध्ये-मध्ये येते हे पाठ? म्हणजे हे नाही आली पाहिजे. म्हणजे जस्ट गो अवे. इट शुड गो अवे. अशी आपली मनस्थिती आहे. पण ती नाही जात. हा प्रॉब्लेम आहे. मग त्याच्यापुढे डॉक्टरांकडे आपण पुन्हा जातो. मग ते म्हणतात, "ठीक आहे, आपण एक्स-रे काढून घेऊ, आपण एम-आर-आय करून घेऊ, आपण सीटी स्कॅन करून घेऊ." मग काय त्याच्यात कधी डिस्क निघते, कधी टिअर निघतं. मग कसं काय छोटे-मोठे काहीतरी निघतं त्याच्यामध्ये. मग पुढं काय करायचं? मग पुन्हा आपलं पेन किलरवरती येतो आपण. कधीतरी म्हणतात, "तुम्ही फिजिओथेरपीकडे जा." फिजिओथेरपीकडे जा असं फार कमी वेळा म्हणजे एक 10-20% पर्यंतच लोकं फिजिओथेरपीपर्यंत पोहोचतात. मग फिजिओथेरपीकडे गेल्यानंतर मग ते सांगतात, की तुम्ही ह्या-ह्या प्रकारचे व्यायाम करा. मग आपण एक 2-4 दिवस करतो. थोडं बरं वाटलं, की पुन्हा सोडून देतो. म्हणजे हे जे चक्र आहे, म्हणजे आपलं शरीर हे एक प्रकारची संपत्ती आहे. म्हणजे आपल्याला हिंडायला, फिरायला, काम करायला, पैसे कमवायला हे आपलं शरीर मदत करतंय. हे आपण डोक्यातच घेत नाही. आपल्याला फक्त एवढंच असतं, की ही पाठ माझ्या कामाच्या मध्ये येतीये. म्हणजे हे असं का होतं? म्हणजे आपण त्या पाठीविषयी, आपल्या मसल्सविषयी, आपल्या हाडांविषयी किंवा आपल्या एकंदरीतच शरीराविषयी कृतज्ञ असण्याच्या ऐवजी आपण त्याच्यावरती चिडतो, डाफरतो, चिड करतो, की आपल्याला हा इन्कन्व्हिनियन्स आहे. आपल्याला हे मध्ये-मध्ये येतंय. पण असा आपण कधी विचार नाही करत, की पाठीचं काय काम आहे? ती का दुखतीये? का कुरकुरतीये? त्याचं काय बिघडलंय? तर हे सगळं जे आपलं थिंकिंग प्रोसेस आहे, विचार करायची जी पद्धत आहे, ती माझी पूर्ण म्हणजे अपसाइड डाउन म्हणजे उलटी-पालटी करून टाकली या खांद्यानी. म्हणजे खांद्याच्या दुखण्यानी हा जो प्रवास होता माझा, तो एकतर नवीन दृष्टी देणारा ठरला, की आपल्या शरीराकडे आपण कसं बघावं? आपलं शरीर ही किती मोठी संपत्ती आहे, ती का वाचवली पाहिजे? आणि हा जो सगळा काही प्रवास आहे, तो फार महत्त्वाचा ठरला माझ्यासाठी. म्हणजे हा जवळ-जवळ 1.5 ते पावणे 2 वर्ष झाली या सगळ्या कार्यक्रमाला. आणि हा प्रवास मी तुम्हाला सविस्तर सांगतो आणि मग त्याच्यातनं तुम्हाला काय बोध घ्या, घेऊ नका, एंटरटेनमेंट म्हणून बघा. पण गोष्ट तरी ऐका कमीत कमी मी काय सांगतो ती. तर ह्या गोष्टीची सुरुवात झाली साधारणतः पावणे 2 वर्षापूर्वी. तर काय नेहमीचं आपलं आयुष्य चाललेलं असतं. इकडं काम आहेत, तिकडं काम आहेत. तर झालं असं की अंघोळ करताना साबण लावायला गेलो. तेव्हा असं लक्षात आलं की पाठीला डाव्या हाताने साबण लावता येत नाहीये. म्हणजे हात वाकत नाहीये तेवढा. मग ठीक आहे म्हटलं म्हणजे काय नेहमीप्रमाणे सुरुवातीच्या आपण असेच असतो. काय झोपेत अवघडला असेल किंवा काहीतरी मार लागला असेल किंवा कुठेतरी धक्का लागला असेल म्हणून झाला असेल. विषय सोडून दिला. पण तो काही बरा व्हायला तयार नाही. म्हणजे ते आखडणं जे होतं ते तसंच. मग 1 आठवड्याभरानी, 2 आठवड्यांनी बघितलं, तर दुखणं नव्हतं. त्याच्यामुळे पेन किलर घ्यायची वेळ नाही आली. आखडणं जास्त होतं, रग जास्त होती त्याच्यामध्ये. मग बघितलं तर काय, की तुम्हाला हात वर नेता येत नाहीये. हात मागे नेता येत नाहीये. हा आणि हात समोर केला तरी तो वीक झाला. म्हणजे त्या मसल्स ज्या आहेत, तिथले जे स्नायू आहेत, त्याची ताकद कमी झाली आहे, असं लक्षात आलं साधारण. मग व्यायाम म्हणजे आपण जे नेहमीचे करतो सूर्यनमस्कार घालणे किंवा काय थोडं वजन उचलणे, हे असं थोडंफार करायला लागलो. सूर्यनमस्कार घातल्यानंतर मग थोडं बरं वाटायचं त्याच्यामध्ये. म्हणजे एक 2-3 दिवस जरा मोकळं राहायचं ते.
दुखणंही कमी व्हायचं, रोगही कमी व्हायची. मग पुन्हा ते तसंच आहेच, म्हणजे पुन्हा यायचं ते. हे असं महिना 2 महिने चालू राहिलं. मग असं करत झालं, की म्हणजे विशेष विचार पण करत नव्हतो मी तोपर्यंत त्याचा, की म्हणजे आखडतंय, हे आखडतंय, ते आखडतंय. असं आपण काय फारसं बघत नाही ना त्याच्याकडे, की चालू आहे. मग एका पॉइंटला असं झालं, की हे रोग वाढायला लागली, की झोपताना जर कुशीवर वळलं तर ते जाणवायला लागलं, की हात आखडला किंवा काही काम करताना झटका बसला तर मग असं कळ घालायला लागली, की समजा आपण कशी एखादी पिशवी उचलली किंवा असं वरनं फळीवरनं काहीतरी काढलं, तर ते जाणवायला लागलं, की आपल्या रुटीन ॲक्टिव्हिटीच्या हे मध्ये-मध्ये यायला लागल्या. मग असं करत म्हटलं आता आपण डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. म्हणजे एका पॉइंटपर्यंतचा प्रवास जो आहे ना, तो सगळ्यांचा अगदी टिपिकल असतो तसाही माझा प्रवास होता. त्यात मी काही वेगळी अक्कल लावलेली नव्हती, काही वेगळा विचार केलेला नव्हता. डॉक्टरांना दाखवूया. डॉक्टर म्हणजे आता माझा एक मित्र होता, ऑर्थोपेडिक सर्जन आहे तो. त्याच्याकडे गेलो. म्हटलं त्यांनी बघितलं त्याच्यासाठी ते काय रुटीनच कार्यक्रम होता. मग त्यांनी म्हटलं, "खांदा आखडलाय." हो म्हटलं, "खांदा आखडलाय म्हणजे ते दिसतंच आहे." "पण तुला फ्रोझन शोल्डर आहे." मग त्या पहिल्यांदा मला असं झालं, की काहीतरी आपल्याला सीरियस झालेलं आहे बाबा. तर म्हटलं, "तुला फ्रोझन शोल्डर आहे. तुला डायबिटीज असायची शक्यता जास्त आहे. तू डायबिटीजची टेस्ट करून घे. बाकीच्या पण ब्लड टेस्ट करून घे आणि मग मी तुला गोळ्या लिहून देतो." गोळ्या म्हणजे पुन्हा मी सांगितल्या त्याच, की पेन किलर आहे, मसल रिलॅक्संट्स आहेत वगैरे, वगैरे. मग म्हटलं मला डायबिटीज नाहीये, म्हणजे नाही असं मला वाटतंय तरी. आपण चेक करून घेऊया. मग डायबिटीजसाठी HbA1c केलं. ते निघालं 5.2. नॉर्मल लेव्हल असती 5.7 च्या खाली पाहिजे. म्हणजे माझी लेव्हल ही डायबिटीजकडे तर जात नव्हतीच नव्हती. ती डायबिटीजपासून बरीचशी स्पेअर मार्जिन ठेवून होती. म्हणजे माझा खांदा आखडलाय त्याच्यासाठी डायबिटीज हे काही कारण नव्हतं. थोडंही नव्हतं. कारण कसं असतं, की ज्या लोकांना डायबिटीज असतो त्यांना फ्रोझन शोल्डर होतो, मोठ्या प्रमाणात होतं. हे खरं आहे. म्हणजे त्याचं म्हणणं अतिशय खरं होतं. फक्त मुद्दा असा होता, की मला डायबिटीज त्या पॉइंटला बिलकुल नव्हता. त्याच्यामुळे डायबिटीजमुळे हा फ्रोझन शोल्डर झालाय, हा मुद्दा निकालात निघाला. मग पुढं काय? मग असं मी ते आपण जशी शॉपिंग करतो, की म्हणजे हा डॉक्टरचं काय होत नाहीये का? आपण दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊ. तसं मग मी एका दुसऱ्या सीनियर डॉक्टरांकडे गेलो. अ, आता पहिल्या डॉक्टरांकडे ज्यांच्याकडे गेलो तर त्यांनी मला खांद्याला विशेष हात पण लावला नाही. दुसऱ्या डॉक्टरांनी मात्र माझी तपासणी केली, की कुठलीही आपली जी मोशन असते, म्हणजे आता खांद्याची म्हणा किंवा गुडघ्याची म्हणा, तर त्याला एक रेंज असते. म्हणजे आपला हात समोर केल्यावर किती डिग्री वर जाऊ शकतो, बाजूनी किती डिग्री वर जाऊ शकतो, मागे गेल्यावर किती डिग्री जातो. असं प्रत्येक जॉइंटची एक ठरलेली म्हणजे नॉर्मल मोशन म्हणतात. जे बॅले डान्सर असतात किंवा जे असे सर्कशीत काम करणारे असतात, त्यांची ही मोशन खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली असते. पण जी नॉर्मल माणसं आहेत, म्हणजे आपल्यासारखी सगळी, तर त्यांच्या काही ठरलेल्या रेंजेस असतात. तर त्या रेंज माझ्या खूप कमी झालेल्या होत्या. मग त्यांनी मला काही इकडं हात फिरवून बघ, तिकडं हात फिरवून बघ, असं काही-काही करायला लावलं आणि मग त्यांनी डायग्नोसिस असं केलं, की तुझा सुप्रास्पायनाटस हा नावाचा एक मसल असतो, जो आपल्याला हात उचलण्यासाठी म्हणजे खांद्यातनं हात उचलण्यासाठी जो सुरुवातीची जी ॲक्शन आहे, ती सुप्रास्पायनाटसमुळे होते. तर ही ॲक्शन मार खात होती आणि म्हणे, की "तुला हा टिअर असेल, तू एम-आर-आय करून घे." म्हणजे त्यांनी एक्स-रे पण काढला, मग एम-आर-आय केला. एम-आर-आयमध्ये तो टिअर निघाला. त्यांनी सांगितलं, की "तू सूर्यनमस्कार घालतोयस, त्याच्यामुळे तुझ्या ह्या मसलवरती प्रेशर येतंय, म्हणून तो टिअर बसलाय आणि तू सूर्यनमस्कार घालणं बंद कर आणि मी तुला गोळ्या देतो आणि फार-फार तर मी तुझ्या जॉइंटमध्ये एक इंजेक्शन देईल कॉर्टिकोस्टेरॉइडचं. ह्याच्या पलीकडे आपण ह्याला काही करणार नाहीये." मग हा आता या पॉइंटला असं झालं, की मला खांदा आखडलाय हे प्रूव्ह झालं. त्याच्यात एका मसलमध्ये छेद आहे किंवा टिअर झालाय हेही प्रूव्ह झालं आणि ह्याला ऑपरेशन
काही करून तसा विशेष फायदा नसतो. रादर कोणी काही करत नाही अगदी मेजर काही झाल्याशिवाय. कारण असतं कसं, की शोल्डर जॉइंट जो आहे, तो 3 हाडांचा बनलेला असतो. एक आहे क्लॅव्हिकल, दुसरं आहे स्कॅप्युला आणि तिसरं आहे ह्युमेरस. हे तिन्ही हाडं एकत्र येतात आणि तिथं तो जॉइंट बनलेला असतो. तिथे खूप जॉइंट्स असतात छोटे-छोटे आणि खूप मसल्स असतात त्या भागामध्ये. त्याच्यामुळे होतं कसं, की त्याचं ऑपरेशन हे थोडंसं ट्रिकी असतं आणि ऑपरेशन केल्यानंतर तुमचा खांदा आधीपेक्षा चांगला होईल ह्याची पण काही गॅरंटी नसते. त्याच्यामुळे मग आणि बरं एवढाही त्रास नव्हता, म्हणजे रग असायची पण दुखणं नव्हतं आणि मोशन रिस्ट्रिक्टेड होती, पण माझी कामं चालू होती. म्हणजे माझं रुटीन काम मी करू शकत होतो. त्याच्यामुळे ऑपरेशन करावं इतपत तो खांदा वाईट झालेला नव्हता. मग ठीक आहे म्हटलं, की बघूया आता पुढे काय होतंय. मग मी तरी आपले जे व्यायाम ज्याला म्हणतो आपण म्हणजे हात वर-खाली करणे, फिरवणे, हे रोज करायला लागलो. एक साधारण अर्धा तास मी त्यात घालवायला लागलो. म्हणजे हा पहिला छोटासा बदल म्हणता येईल माझ्यामधला, खांद्यासाठी केलेला. सूर्यनमस्कार घालून जे मला बरं वाटायचं तेही आता थांबलं. कारण त्यांनी सांगितलं, की त्यांनी तुझं दुखणं वाढेल. मग त्याच्यापुढे जवळ-जवळ 2 महिने गेले. अ, तिथं महिना 2 महिने गेले आणि झालं असं, की हे खांद्याचं आखडणं हळू वाढायला लागलं. मग झोपेत असताना पण तो कुशीवर वळला तरी दुखायला लागला. मसल्स वीक झाल्या. त्याच्यातनं कामं करणं कमी झालं. म्हणजे हळू हा जो खांदा आहे, त्याची अधोगती सुरू झाली ती. आणि पुढं काय करावं कळत नव्हतं. कारण ऑपरेशन तर काही करायचं नव्हतं. पेन किलरची गरज नव्हती कारण दुखणं असं नव्हतं, रग होती आणि ती काही जात नव्हती. मग मध्ये काय झालं, की एक पहिल्या डॉक्टरांनी म्हणजे ऑर्थोपेडिक सर्जननी मला एका फिजिओथेरपीकडे पाठवलं. अ, त्यांनी त्या त्या फिजिओथेरपीनी काय केलं, की विचारलं, "तुम्हाला काय होतंय?" म्हटलं, "खांदा आखडलाय." त्यांनी माझ्या खांद्याला हात लावला नाही, त्याची रेंज बघितली नाही. कुठले मसल्स अफेक्टेड आहे हे बघितलं नाही. म्हणजे काही केलंच नाही. त्यांनी म्हटलं, "तुमचा खांदा आखडलाय का? ठीक आहे, हे तुम्ही 10 एक्सरसाइज करा." ते एक्सरसाइज बरोबर होते त्यांचे. पण मला तपासलं गेलं नाही. रेंज डॉक्युमेंट केली गेली नाही. म्हणजे काही केलंच नाही त्याचं ह्याचं प्रॉपर असं मला वाटतं. आणि त्यांनी सांगितलं मग ते मी व्यायाम ॲक्चुअली करायचो. मी ते काठीनी घेऊन मागं-पुढं फिरवा किंवा हात गोल-गोल फिरवा, हातात पाण्याची बाटली धरून फिरवा. पण प्रॉब्लेम कसा झाला होता, की समजा एक मसल आहे, तो आखडला आहे आणि तो जर मोकळा करायचा असेल, तर मी नुसता हात वर करायचा प्रयत्न करून तो होणार नाहीये. कारण त्याला मोकळं करण्यासाठी एक प्रकारचा फोर्स म्हणजे ज्याला आपण पॅसिव्ह ट्रॅक्शन म्हणतो. अ, तर ते मिळत नव्हतं. म्हणजे तो फोर्स जो पाहिजे त्या पर्टिक्युलर अँगलमध्ये किंवा पर्टिक्युलर मसलसाठी, तो काही मिळत नव्हता. आणि मग हा प्रवास तसाच सुरू राहिला. मग असं करत एका पॉइंट असा आला, की काय करावं? म्हणजे आपल्याला आता ह्याच्यापुढे आयुष्यभर हा खांदा असाच घेऊन राहायला लागणार आहे. या निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचलो आणि दॅट वॉज लोएस्ट पॉइंट इन धिस होल जर्नी, की बस आता म्हणजे याच्यापुढे काहीच नाही. म्हणजे सगळ्या होप संपल्यात. या पॉइंटपर्यंत आलो. मग एका तिसऱ्या ऑर्थोपेडिक सर्जनना फोन केला. म्हणजे आपण कसं डॉक्टर शॉपिंग करतो, ह्याचं पण तुम्हाला एक छोटी गंमत बघायला मिळेल. त्यांना म्हटलं, "ऑपरेशन करायचंय का?" तर त्यांनी मला स्पष्ट सांगितलं, की "आपण ऑपरेशन करणार नाहीये. तू फिजिओथेरपीकडे जा." मग मी दुसऱ्या फिजिओथेरपीकडे गेलो. मग ह्या माणसाने मात्र बाकी सगळं बघितलं, डॉक्युमेंट केलं. मला थोडा मसाज पण करून दिला. आणि मग त्यांनी 2-3 गोष्टी अशा सांगितल्या, की तू अशी मूठ भिंतीला टेकवायची आणि भिंत दाबायची किंवा म्हणजे अशा एक 2-3 प्रकारच्या एक्सरसाइज त्यांनी सांगितल्या. अ, मला एक बरं वाटलं, की त्यांनी ॲक्चुअली डॉक्युमेंट केलं, की कुठली मसल किंवा कुठल्या अँगलमध्ये किती मोशन आहे, किती आखडलेलं आहे, कुठल्या मसल्स इंज्युअर्ड आहेत किंवा इन्व्हॉल्व्ड आहेत वगैरे, वगैरे. मग ते करत असताना माझ्या डोक्यात चक्र सुरू झालं, की ह्याचं आता काय करता येईल ह्या मसल्ससाठी. मग
तो जो प्रवास सुरू झाला म्हणजे ते एक्सरसाइज तर करत होतो मी, पण जे भिंत दाबा वगैरे, पण त्याने काही विशेष फरक पडत नव्हता. आणि मग असं झालं, की म्हटलं आपला जो स्कॅप्युला आहे, स्कॅप्युला म्हणजे मागचं जे चपटं हाड असतं खांद्याचं, तर तो आणि चेस्ट वॉल म्हणजे बरगड्याचा भाग हा एकमेकांपासून हलत नाहीये. म्हणजे तो स्कॅप्युला हा हलत नाहीये, अखडलेला आहे. मग बघितलं म्हणजे असं मसाज जेव्हा करायला गेलो, तेव्हा तिथे असे गठ्ठे लागतात मसल्सचे, ते नॉट्स म्हणतात त्याला. तर ते असे गठ्ठे लागत होते. म्हणजे बेसिकली ते जे सगळे मसल आहे त्याचा एक असा गोळा तयार झाला होता आणि ते एकमेकांमध्ये फ्रीज होऊन बसले ते आणि त्याच्यामुळे ते हालत नव्हते. मग एक मसाजर म्हणून मिळतो. तो मसाजर आणला. तो मसाजरनी मसाज करायला सुरुवात केली. तर मग त्यांनी थोडा फायदा व्हायला लागला. मसाज केला, की मग जरा बरं वाटायला लागलं आणि हा पहिला पॉइंट होता, की ठीक आहे आपण काहीतरी करतोय ह्याच्याबद्दल. म्हणजे पण अजून काही होप्स नव्हत्या, की हे बरं होईल किंवा हे हालायला लागेल. फक्त रग जरा कमी व्हायची आणि जे गठ्ठे झाले ते नॉट्स झाल्या त्या, ते जरासे त्या 1-2 दिवसापुरते का होईना कमी व्हायचे. मग तो हा मसाज सुरू केला सगळीकडनं आणि मग करता-करता असा विचार आला, की आपण अ, हे जे 2 भाग आहेत म्हणजे चेस्ट वॉलकडच्या मसल आणि स्कॅप्युलाकडच्या मसल ह्यांना हलवलं पाहिजे एकमेकांपासून म्हणजे त्या स्लाईड व्हायला पाहिजेत. मग त्यासाठी काय करायला लागेल? तर मग शेवटी एक खांब बघितला आणि त्या खांबाला धरून ओढायचं. म्हणजे जसं बायका फुगडी खेळताना जी पोझिशन असते त्यांची, की एकमेकांना ते हात धरतात आणि असं मागं झुकतात. तर तसं खांबाला धरायचं, पाय खांबाच्या बेसला ठेवायचे आणि मागं झुकायचं. आपलं शरीराचं वजन वापरून मागं झुकायचं. त्याच्यामुळे मग आपला हात पुढे ओढला जातो आणि शरीर मागं ओढलं जातं आणि त्याच्यामुळे स्कॅप्युला आणि चेस्ट बॉल ह्याच्यामधल्या मसल एकमेकांवरती स्लाईड झाल्या पहिल्यांदाच. आणि मग त्या पॉइंटला कळलं, की हे करायची गरज आहे. म्हणजे हे हे व्हायला पाहिजे ह्याच्यामध्ये. तर मग हा खांब कडं जायचं आणि ते ओढायचं. मग असा विचार केला, की आपल्या ह्या मागच्या मसल हलतायत, तशा बाजूच्याही मसल हलल्या पाहिजेत. आपण हात वर करतो त्या मसल्स हलल्या पाहिजेत. कारण झालं तसं, की सगळ्या मसलचा मिळून एक असा गठ्ठा, गोळा तयार झाल्यासारखा झाला होता मागच्या बाजूला आणि काहीच हालायला तयार नव्हतं. मग ह्याचं काय करायचं? तर तिकडे एक जण व्यायाम करत होता आणि त्याच्याकडे त्या रिंग्ज होत्या. रिंग म्हणजे ऑलिम्पिकमध्ये जर तुम्ही बघितलं असेल, की ते असे 2 दोरे असतात, त्याला रिंग बांधलेले असतात आणि त्याच्यावरती ते जिम्नॅस्टिक्स करून दाखवतात आपल्याला. तर तशा त्या रिंग्ज तो मुलगा वापरत होता. तर मग त्याला विचारलं, की ह्या कशा मिळतात, कुठे मिळतात? आणि तुम्ही थोडं ट्रायल घेतली, तर ती ट्रायल घेताना लक्षात आलं, की हे बरं आहे. म्हणजे हे असं करता आलं पाहिजे. आणि त्या रिंग्ज मग मागवायचा विचार केला आणि रिंग्ज मागवताना ॲक्चुअली रिंग नाही मागवल्या, कारण माझ्या घरी तसा बार नाहीये. त्यासाठी मग मैदानात जावं लागतं आणि मग ते रोज जाणं-येणं होत नाही. मग ते बघत असताना कळलं, की इलॅस्टिक बँड नावाचा एक कार्यक्रम असतो, की स्ट्रेचेबल बँड असतात आणि ते व्यायामासाठी उपयोगी पडतात. तर मग ते मागवले. मग ते मागवल्यानंतर त्याचे व्हिडिओज बघितले. की कशाप्रकारे आपल्याला हे मसल्ससाठी हे बँड्स वापरता येतील. आणि मग जेव्हा ते बँड्स आले म्हणजे पोस्टाने मागवले ते. जेव्हा ते आले तेव्हा मग इतका उत्साह म्हणा किंवा त्याचं काय करायचं हे माहीत नसल्यामुळे म्हणा, जवळ-जवळ 1-1.5 तास त्याच्याशी खेळत बसलो. आणि झालं असं, की म्हणजे हे पर्टिक्युलर बँड जो आहे, म्हणजे ते वेगवेगळ्या जाडीचे असतात आणि वेगवेगळ्या मसल्ससाठी ते वापरता येतात. तर हे कसे वापरायचे माहीत नसल्यामुळे ते हॅफेझर्डली वापरले 1-1.5 तास त्याच्यावरती व्यायाम म्हणा किंवा एक बघत बसलो आणि नंतर जे अंग दुखायला लागलं. कारण खूपच लोड पडला त्याच्यावरती, त्या मसल्सवरती बऱ्याच दिवसांनी आणि ते एकदम दुखायला लागलं सगळं. मग 2-3 दिवस रेस्ट घेतली आणि मग विचार केला, की हे असं करून नाही चालणार. तर आपल्याला एक-एक मसल आणि त्याची ॲक्शन आणि त्याला काय करता येईल म्हणजे बायसेप्ससाठी काय करता येईल, ट्रायसेप्ससाठी काय करता येईल, रोम्बॉइडसाठी काय करता येईल.
मग समजा रोम्बर्स आहे, तर त्याची रोइंग ॲक्शन पाहिजे. तर मग तो जो बँड आहे, तो दाराला फिक्स करायचा आणि तो धरून मग आपण रोम्बेडसारखा तो ओढायचा. म्हणजे वल्ली ओढवताना ओढतात तसं. तर मग असं एक-एक, एक-एक करत एक 15-20 ॲक्शन्स डिझाइन केल्या त्याच्यामध्ये आणि मग रोज त्या एक पर्टिक्युलर सिक्वेन्सनी करायला लागलो आणि ह्यानी मला ॲक्चुअली फरक पडायला लागला त्याच्यामध्ये, की जसजसे ते मोशन्स करायला लागलो मी, त्याच्यामुळे माझ्या मसलची स्ट्रेंथ एका बाजूने वाढायला लागली आणि दुसऱ्या बाजूनी फ्लेक्सिबिलिटी वाढायला लागली. आणि नंतर मग असं लक्षात आलं, की जेव्हा आपण ते बँड ओढतोय, तर तो ओढत असताना जे ट्रॅक्शन मिळतंय, ते ट्रॅक्शननी चांगलं वाटतंय. मग फक्त ट्रॅक्शन घेता येईल अशा प्रकारचे काही व्यायाम डिझाइन केले. म्हणजे अर्थात विचार करून माझे मीच डिझाइन केले सगळे आणि मग ते एक 10 ते 15 प्रकारचे ट्रॅक्शन म्हणजे ओढायचं काही नाही. फक्त समजा दाराला तो पर्टिक्युलर बँड अटॅच करायचा आणि तो फक्त ओढून धरायचा एक 30 ते 60 सेकंदाकरता. म्हणजे ह्याच्यामुळं होतं काय, की ते मसल्स जे आखडलेले आहेत, ते मग हळू-हळू त्याच्यावरती स्ट्रेच बसायला लागतो. त्याला पॅसिव्ह स्ट्रेचिंग म्हणतात. म्हणजे जर फिजिओथेरपीवाल्यांकडे आपण गेलो, तर हा पॅसिव्ह स्ट्रेचिंगचा प्रकार हा त्यांच्याकडे एस्टॅब्लिश्ड आहे. म्हणजे जो मसल हालत नाहीये, त्याच्या दुसऱ्या बाजूनी एकदम कंट्रोल्ड आणि पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये, पर्टिक्युलर इंटेन्सिटीनी फोर्स लावायचा दुसऱ्या माणसाने कुणीतरी आणि मग तो मसल हळू मोकळा होत जातो. ही टेक्निक आहे. तर मग तो बँड जो आहे, तो आपल्याला काउंटर बॅलन्स करतो, ट्रॅक्शन देतो पर्टिक्युलर डायरेक्शननी आणि ह्या बँडचा फायदा कसा होतो, की त्याला छोट्यापासून मोठ्यापर्यंत कितीही वेट लावता येतं. ते डायनॅमिक असतं. ते पायावर पडून तुटत नाही, फुटत नाही, इंजुरी होत नाही आणि मुख्य म्हणजे डायरेक्शन. म्हणजे मला हात वर करायचा का मी हा बँड वर अटॅच करतो आणि तो पुल करतो. म्हणजे मग मला वरच्या दिशेने ट्रॅक्शन मिळतं. जर मी डंबेल वापरले तर मला वरच्या दिशेने ट्रॅक्शन नाही मिळत किंवा बाजूनी ट्रॅक्शन नाही मिळत. तर हे जे इलॅस्टिक बँड आहे त्याच्यामुळे हे मसल्स मोकळे व्हायला सुरुवात झाली. ट्रॅक्शनमुळे ते अजून मोकळे झाले. ट्रॅक्शनमुळे फ्लेक्सिबिलिटी वाढली आणि व्यायाम जे त्या रेझिस्टन्स बँडच्या व्यायामाने ताकद वाढली. म्हणजे फ्लेक्सिबिलिटी म्हणजे लवचिकता आणि ताकद असे दोन्ही वाढल्यामुळे मग तो खांदा हळू मोकळा व्हायला लागला. त्याच्यामुळे जेव्हा एकदम सुरुवात झाली तेव्हा जर मी दोन्ही हात वर केले, तर त्याच्यामध्ये 8 इंचाचा फरक असायचा. तो आता साधारण 1 ते 2 इंचावरती आलाय. म्हणजे इतका हा फरक पडला. ताकदही व्यवस्थित झालेली आहे. तरी एक साधारण 70 ते 80% ताकद परत आलेली आहे. 90-95% फ्लेक्सिबिलिटी परत आलेली आहे. कारण असतं कसं, की जेव्हा आपण अशा प्रकारचे व्यायाम सुरू करतो, तेव्हा फ्लेक्सिबिलिटी पहिल्यांदा परत येते. म्हणजे तुमचा हात पहिल्यांदा हालायला लागतो. हात म्हणजे कुठलाही जॉइंट, शोल्डर असेल, नी असेल, कंबर असेल. तो हलण्याची म्हणजे ती मोशन रेंज यायला पहिल्यांदा लागते आणि नंतर ती रेंज तुम्ही वापरून जेव्हा व्यायाम करता वेगवेगळ्या प्रकारचे, तर मग तेव्हा त्याच्यामध्ये ताकद वाढायला लागते. जेव्हा माझा शोल्डर हलत नव्हता आणि मी काही करतही नव्हतो, तेव्हा जसा आपला हात प्लास्टरमध्ये घातल्यानंतर तो बारीक-बारीक होत जातो, की त्याच्या मसल्स बारीक होतात, वीक होतात, त्याच्यात ताकद राहत नाही. तशा प्रकारचं ते झालं होतं. म्हणजे माझ्या खांद्याला प्लास्टर घातल्यासारखं झालं होतं थोडक्यात, की तो हलतच नव्हता. तो आता पूर्ण हलायला लागलाय. त्याच्यात ताकद पण यायला लागली आहे आणि हा जो माझा 1.5 ते पावणे 2 वर्षाचा प्रवास आहे, तो बराचसा चांगल्या पद्धतीने कव्हर झाला. त्याच्यात यशही मिळालं आणि आता असंच पुढे चालू ठेवलं तर मग मी 100% च्या जवळ 6 महिने, वर्षभरात जाईन. तर आता हा झाला प्रवास म्हणजे ही झाली गोष्ट. ह्याच्यातनं मी शिकलो काय? तर मुख्य 2-3 गोष्टी अशा शिकलो, की आपली बॉडी किंवा आपल्याला जे काही देवानी दिलेलं आहे, मसल्स आहेत, बोन्स आहेत, जॉइंट्स आहेत किंवा एकंदरीत ऑर्गन्स आहेत, ते खूप महत्त्वाचे आहेत. हे ऑर्गन्स किंवा हे मसल्स आपापलं काम करत असतात आणि जेव्हा त्यांना त्रास होतो, म्हणजे आपण खड्ड्यातनं गाडी चालवतोय किंवा काहीतरी नको तेवढं उचलतोय किंवा दिवसभर बसून राहतोय, म्हणजे आपलं काहीतरी चुकतंय. जर असा विचार करायचा, की पाठ दुखतीये
खांदा आखडलाय, गुडघे वाकत नाहीयेत, खाली वाकता येत नाहीये. हे असं काहीतरी होत असेल, तर पाठ पाठ काम करत नाही म्हणजे पाठ प्रॉब्लेमॅटिक आहे असं नाहीये. तर आपलं काहीतरी चुकतंय. म्हणजे आपण खूप वेळ बसून राहतोय. आपण हालचाल करत नाही. आपलं वजन वाढलंय. आपण व्यायाम करत नाहीये. ह्याची जी कारणं आहेत त्याच्याकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. नंतर रेग्युलर व्यायाम करणं हे फार आवश्यक आहे. कारण हे आपलं शरीर धकवतं. खूप वेळ चालवून नेतं आपल्याला. पण जर आपण त्याला मेंटेन ठेवलं, त्याची व्यवस्थित काळजी घेतली आणि दुखतंय म्हणजे काहीतरी चुकतंय आपलं आणि ते काय चुकतंय ह्याचा विचार करून आपण ते जर करेक्शन केलं, तर हे मशीन जास्त वेळ चांगलं राहील, जास्त आपल्याला आउटपुट देईल, आपल्याला जास्त फायदा होईल. कारण मेंटेनन्स हा जास्त आवश्यक आहे. आणि काही झालं मसलच्या बाबतीत, तर त्याच्यावरती विचार करायला पाहिजे, की कुठले मसल्स आखडले, त्याचा स्ट्रेच कसा करता येईल, त्याचा कुठला व्यायाम करायला लागेल, कुठल्या प्रकारचा करायला लागेल. म्हणजे तुम्ही फिजिओथेरपीची मदत घ्या. तुम्ही विचार करा स्वतः, की काय केलं तर बरं वाटतंय. म्हणजे वेगवेगळे प्रकार करून बघा, की गुडघे आखडले तर मग चालल्याने कसं वाटतंय, पळल्याने कसं वाटतंय, सूर्यनमस्कार घालून कसं वाटतंय, स्ट्रेच करून कसं वाटतंय. म्हणजे मग तुम्हाला शरीर स्वतःच सांगेल, की कुठली ॲक्शन चांगली वाटते, कुठली ॲक्शन पाहिजे आहे. तर असं सरधोपट नाही सांगता येणार, की अमुक-अमुक केलं तरच बरं होईल. पण त्याच्यावरती विचार करा आणि विचार करत राहा. कुठेतरी तो मार्ग मिळेल. म्हणजे जर हाडं एकमेकांना फ्यूज झाली आहेत, हा पॉइंट सोडला, म्हणजे आता समजा आपले गुडघे दुखतायत. तर शेवटी कसं होतं ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये, की ते बोन खराब होऊन एकमेकांना फ्यूज होतं. म्हणजे दोन्ही सांधे सांध्याचे जॉइंटची जी कॅव्हिटी आहे ती निघून जाते आणि ते बोन एकमेकांना चिकटून जातात. तर हा जो पॉइंट आहे, त्या पॉइंटच्या अलीकडेपर्यंत म्हणजे जोवर ते बोन दुसरे 2 वेगळे आहेत जॉइंटचे, तोवर आपण हे परत आणू शकतो. प्रयत्न करून हळू. त्याला वेळ लागतो. वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष जातील. पण हे जर कंटिन्यूअस आपण करत गेलो, तर त्याचा फायदा होतो. आणि मुख्य शिकलो म्हणजे काय, की समजा आज एक खांदा आखडला, उद्या दुसरा आखडला, परवा एक गुडघा आखडला, तर मी कसं जगणार आहे ना? म्हणजे असं नाही पाहिजे, की ही जी फ्लेक्सिबिलिटी माझी गेली आहे, हे जे माझं फंक्शन गेलेलं आहे, ते परत आणायला पाहिजे. जोवर आपण परत आणायच्या मागे लागू, जोवर त्याच्यावर प्रयत्न करत राहू, जोवर ते मेंटेन करत राहू, तोवर ते चालू राहणार आहे. नाहीतर एकदा आखडलं, तर मग आपलं आयुष्य खूप लवकर उतरणीला लागतं किंवा आपलं आयुष्यातलं फंक्शन खूप कमी व्हायला लागतं. म्हणजे मांडी घालून बसता येत नाहीये, बसलं तर उठता येत नाहीये किंवा वाकता येत नाहीये. तर हे म्हणजे आपलं काहीतरी चुकतंय ह्याची ही लक्षणं आहेत आणि मग त्याच्यावरती काम करायला पाहिजे. आणि आपला अप्रोच किंवा एकंदरीत ऑर्थोपेडिक सर्जन्स म्हणा किंवा एकंदरीत डॉक्टर्स म्हणा, ह्यांचा अप्रोच कसा असतो, की पाठ दुखते का? ह्या गोळ्या घ्या. पण ॲक्चुअली बघायला पाहिजे, की पाठ दुखतीये म्हणजे नक्की काय प्रॉब्लेम आहे? वजन वाढल्यामुळे दुखतीये का? काहीतरी अ, अ, काय म्हणतात त्याला लोड जास्त वाटतोय का त्याच्यावरती? म्हणजे खूप बादल्या धरून पाणी भरायला लागतंय किंवा एखादी ॲक्शन रिपीटेड करायला लागतीये किंवा व्यवस्थित व्यायाम होत नाहीये, व्यवस्थित फ्लेक्सिबिलिटी मिळत नाहीये. म्हणजे काहीतरी इश्यू आहे त्याच्यामध्ये. म्हणजे पेशंट आला म्हणजे त्याला एक पेन मेडिसिन द्या किंवा एक इंजेक्शन द्या. हे हे बँडेड म्हणतात त्याला. म्हणजे बँडेड अप्रोच. थोडं मलमपट्टी करा आणि सोडून द्या. ह्यानी फायदा नाही होत. त्याच्यामागे ॲक्चुअली विचार करायला लागतो, की कुठल्या मसल्स आखडल्या आहेत, त्या का आखडल्या आहेत. आता माझ्या खांद्याचं मी तुम्हाला सांगतो, की प्रॉब्लेम काय झाला होता, की स्कॅप्युलाचे जे मसल्स सगळे आखडले होते. त्याच्यामुळे जेव्हा मी हात वर करायला जायचो, तेव्हा तो खाली आखडल्यामुळे तो वर होतच नव्हता. म्हणजे माझा जो सुपरास्पायनाटस होता, म्हणजे जो हात वर उचलतो, तो जो मसल होता, तो हात वर उचलायला जायचा आणि खालचे जो गठ्ठा गोळा तयार झालाय, त्याच्यामुळे ते खालनं हालत नव्हतं. त्याच्यामुळे झालं असं, की तो म्हणजे जो मसल खूप पुल करायला बघायचा त्याला, तो करता थकून जायचा आणि एका पॉइंटला तो म्हणजे तो तुटायला लागायचा. कारण त्याला खालनं मोशनच नाहीये. म्हणजे आता एक ह्याचं उदाहरण देतो मी तुम्हाला, की समजा आपलं एक गॅरेज आहे. गॅरेजला एक डोअर आहे, म्हणजे दार आहे जे खालीवर होतं. त्याला रोलर असतात आणि वरती स्प्रिंग असते. ती स्प्रिंग फिरते म्हणजे मोटार फिरते, मोटार सुरू होते, मोटार त्या स्प्रिंगला गुंडाळते आणि ते रोलर हलतात आणि दार उचललं जातं.
जर आपले रोलर खराब झाले, तर स्प्रिंग जी लोड करते किंवा जी उचलते त्याच्यावरती जास्त ताण येतो, प्रेशर येतं आणि मग ती तुटते. मग आपण काय म्हणतो स्प्रिंग खराब झाली आहे. पण तसं नाहीये. स्प्रिंग चांगली आहे. ॲक्चुअली स्प्रिंग चांगली तर आहेच आहे. ती जास्त काम पण करतीये. पण प्रॉब्लेम असा आहे, की त्या स्प्रिंगला जास्त काम का करायला लागतंय? कारण खालचे रोलर जे फिरणारी चाकं आहेत, ती खराब झाली आहेत. ती त्याला फिरू देत नाहीयेत आणि ते दार वर उचललं जात नाहीये. म्हणजे हा विचार करा, की हा पर्टिक्युलर मसल खराब झाला त्याचं काय कारण आहे? त्याचा लोड कुठून येतोय? तर तो का तसं काम करतोय? म्हणजे हा जर आपण विचार करत गेलो, तर त्याच्या मुळाशी गेलं पाहिजे. हे का होतंय असं? म्हणजे आता समजा आपली पाठ दुखते, तर मग आपलं खड्ड्यांचं प्रमाण जास्त आहे का? आपण काहीतरी वेडं-वाकडं उचलतोय का? आपण व्यवस्थित व्यायाम करतोय का? आपली फ्लेक्सिबिलिटी मेंटेन करतोय का? आपलं वजन व्यवस्थित आहे का? ते कमी करायला पाहिजे का? म्हणजे ही जी बाकीची कारणं आहेत, म्हणजे पाठ दुखते म्हणजे पाठीला ब्लेम करू नका तुम्ही. पाठ ही चांगली असते. ती तिचं काम करत असते. तिच्यावरती लोड जास्त पडला, तिला काही प्रॉब्लेम आला, तर आपलं काय चुकतं ह्याचा विचार करा, तर ती पाठ व्यवस्थित राहील. म्हणजे हे जे मी शिकलो ह्या सगळ्या कार्यक्रमामधून, की मसल्सचा, बोन्सचा किंवा इव्हन आपल्या एकंदरीत शरीराचा आपण रिस्पेक्ट ठेवला पाहिजे, आदर केला पाहिजे. ते तर कुरकुरत असेल, ते म्हणत असेल मला काहीतरी त्रास होतोय, दुखतंय, तर त्याला ब्लेम न करता, त्याच्यावरती दोषारोप न करता, विचार करा, की ही पाठ का दुखतीये? हे गुडघे का दुखतायत? का त्रास होतोय त्यांना? आपलं काय चुकतंय आणि आपल्याला काय सुधारता येईल? कारण हे जर तुम्ही करत गेलात आणि एकंदरीत काही प्रिन्सिपल्स आहेत. तुमचं काही दुखत असो किंवा नसो, की तुमचं वजन मेंटेन केलं पाहिजे, तुमचा आहार व्यवस्थित ठेवला पाहिजे, व्हिटॅमिन्स, मिनरल्स किंवा बॅलन्स डायट ठेवलं पाहिजे. नंतर रोज व्यवस्थित व्यायाम करायला पाहिजे, चाललं पाहिजे, पळलं पाहिजे, फ्लेक्सिबिलिटी, सूर्यनमस्कार घाला. तर हे जर तुम्ही मेंटेनन्सचे कार्यक्रम करत गेलात, वजन आटोक्यात ठेवलं किंवा व्यवस्थित झोप घेतली, कारण झोपसुद्धा आपल्या मसलसाठी, बोनसाठी आराम मिळण्यासाठी, रिकव्हर होण्यासाठी ही खूप आवश्यक गोष्ट आहे. त्याच्यामुळे चांगली झोप मिळणंही गरजेचं आहे. तर हे जर सगळं व्यवस्थित ठेवत गेलो, तर मग आपली पाठ काय, आपले गुडघे काय, खांदे काय, मान काय, सगळे व्यवस्थित राहणार आहेत. कारण गंमत अशी आहे किंवा प्रॉब्लेम असा होतो त्याच्यामध्ये, की समजा तुम्हाला स्लिप डिस्क झाली, तुम्हाला ऑस्टिओआर्थरायटिस झाला, तुम्हाला रुमॅटॉइड आर्थरायटिस झाला. फंक्शन बाद होऊन जातं ना. गुडघा हलतच नाही, बसता येत नाही, उठता येत नाही, वाकता येत नाही. मग तुमचं लाईफ खाली, खाली, खाली जायला लागतं त्याच्यामध्ये आणि मग त्यांना तुम्ही काय मिळवताय? म्हणजे हा विचार मुख्य करायला पाहिजे, की आपल्याला महत्त्वाचं काय आहे, की आपलं शरीर शेवटपर्यंत चांगलं चालत राहणे. 70 वय, 80 वय, काय तुमचं वय असेल, तोपर्यंत हे शरीर आपल्याला टिकवायचं आहे. कारण त्याचे हे स्पेअर पार्ट्स बदलता येत नाहीत. हे तुम्ही म्हणाल नी रिप्लेसमेंट करू, पण तसं नाहीये ते. तसं म्हणजे सोपंही नाहीये, साधंही नाहीये आणि तेवढं स्ट्रेट फॉरवर्डही नाहीये. पण जर तुम्ही म्हटलं नी रिप्लेसमेंट करू, तर नी रिप्लेस करून तुम्हाला गुडघ्यावर गुडघे म्हणजे असं पाय वाकवता येत नाही किंवा मांडी घालणं त्रासदायक होऊन जातं किंवा म्हणजे असे बरेच रेस्ट्रिक्शन येतात. म्हणजे एवढं सोपं नाहीये रिप्लेस करणं आणि खांदा काय, पाठ काय, ती तर रिप्लेसही करता येत नाही. त्याच्यामुळे जे काही आपली मशिनरी आहे, ती जास्तीत जास्त चांगली ठेवणे, व्यवस्थित चालवणे हे जास्त आवश्यक आहे. आता तुम्हाला याच्यापैकी काही आजार असतील किंवा अशा प्रकारचे काही इश्यूज असतील आणि तर मला वाटते हे जे काही मी सांगितलं हा माझा प्रवास, त्याचा थोडाफार फायदा होईल. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कॉमेंटमध्ये लिहा आणि जर माझ्याकडनं काही मदत पाहिजे असेल किंवा काही सल्ला पाहिजे असेल, तर माझ्या वेबसाईटवरती जा आणि तिथला कॉन्टॅक्ट फॉर्म भरा म्हणजे तुम्हाला मी मदत करू शकेन. धन्यवाद.